2 बांगडा आणि 2 पापलेट याला मस्त रवा आणि पीठ मिक्स करून असं कोटिंग केलेलं आहे. आणि आता ह्यांना मी फ्राय करणार आहे. नवीन पॅन घेतला आहे, त्या पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. आता तेल गरम झालं की त्यात मी फिश सोडणार आहे. आता 2 बांगडा फिश मी ह्यात फ्राय करायला ठेवलं आहे. तेल मस्त गरम झालेलं आहे. आता बांगडा फिश फ्राय होते आहे. आता यावर मी झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवलं की जरा लवकर फ्राय होते, वाफ बाहेर जात नाही आणि लवकर फ्राय होते आणि मच्छी आतून छान शिजते सुद्धा. 2 बांगडा मच्छी फ्राय करायला ठेवलेली आहे आणि 2 पापलेट फिश इथे आहे. याला मस्त कोटिंग केलेलं आहे, मी रवा मसाला लावून छान कोटिंग केलेलं आहे. आता हे देखील मी फ्राय करणार आहे. आता यावरचं झाकण काढून मी चेक करते फिश कसं झालं आहे. वाव, छान झालं आहे. मस्त एका बाजूने फ्राय झालेलं आहे. आता आपण ते पलटून घ्यायचं. दिसते किती छान मस्त फ्राय झालेलं आहे. त्याला असं पलटून घ्यायचं. आलटी पलटी केली की छान दोन्ही बाजूने शिजतं. वाव, मस्त सुरेख. 5 मिनटं झालेली आहेत. आता पुन्हा मी तर झाकण काढत आहे आणि बघत आहे कसं झालं आहे. वाव, काय छान तडतडतं आहे. मस्त शिजले का बघते. तुमचं शिजली आहे छान. इथून पण छान शिजलेली आहे. वाव, मस्त एक नंबर झालेली आहे मच्छी. वाव, सुरेख. रंग देखील खूप छान आलेला आहे. आता पुन्हा मी हे 2 पापलेट फिश यात टाकलेलं आहे आणि असं परत मी पॅन असं करते आहे, म्हणजे तेल सर्वत्र मच्छीला चांगली लागलं पाहिजे म्हणून पॅन असं करते. वाव, मस्त. तर हे पण छान फ्राय व्हायला ठेवते. 5 मिनटं ठेवते याला, म्हणजे छान फ्राय होईल आणि खूप टेस्टी लागणार आहे. यावर पुन्हा मी झाकण ठेवते. झाकण ठेवलेलं आहे आणि हे 2 फिश बघा किती छान फ्राय झालेले आहेत. बांगडा फिश मस्त फ्राय झालेले आहे. याला रंग खूप छान आलेला आहे. आता हे खायला खूप कुरम आणि टेस्टी लागणार आहे. एका साईडने उलटलं आहे, एका साईडने मस्त इथे उलटलं आहे आणि त्याला परत ठेवले असं. एका बाजूने चांगलं शिजलेलं आहे, एका कडक झालेलं आहे. खूप कडक झालेलं आहे, मस्त छान शिजलं आहे.